राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आमच्याकडं टिकाऊ खोरा हे सगळा आहे। तर आज आम्ही चालू आहे एक डोंगराला दुर्मिळ वनस्पती म्हणजे कंदमुळे येते आणवा। आता ते आमच्या भागात नाही राहत, पण मूळ नाही पट्ट्यात तर भरपूर आढळतात डोंगरदरीमध्ये। तर आज आम्ही खडकी या गावाला आहेत मित्रांनो। तर हे पाहुणे आहेत ना, हे खडकीचे स्थायिक आहेत इथले, पण त्याला माहिती आहे। आणि आमचे मित्र किसन पिचड त्यांचा परिवार, एक छोटा मुलगा, त्यांच्या भावाचा मुलगा। तर आज आम्ही डोंगराला जाणार आहेत। आता दुर्मिळ वनस्पती आहे मित्रांनो, दुर्मिळ कंदमुळे जुने लोक ह्या खायची, म्हणजे एकदम आरोग्य चांगला राहायचा। तर हे आता पया भेटत नाही। तर आज चला आता आपण ते कसे राहतात आणून ते कंदमुळे आज आपण खाणार आहे ते आपल्याला पण दाखवणार आहेत मित्रांनो। एक अनोखा व्हिडिओ आहे। चला मित्रांनो, आता जाणार आहेत आपण डोंगराला। तर मित्रांनो, एकदम वयस्कर बाबा आहे ती, यांच्या घरी आलो आपण। तर बाबा, तुमचं वय किती झालं? 75. तुमच्या काळात हे अशीच कंदमुळं खायला ना तुम्ही? कंदमुळी खाऊन कंदमुळीला कसलंही आता आपण शेत कमी तो ते खत पाणी टाकून आता आपण ते ही आपली जी आता हे नाही हात पाय सांधणं हे खतामुळं, आणि तो निरोगी येलवा काही मुळी कंद आहे तो निरोगी। तुम्ही हे आणवा भरपूर खायलात ना, म्हणून तुमचं आयुष्य असं ती भरपूर वय येते चांगले। याच्यामध्ये याला खताचा औषध नाही काय नाही, फक्त हे जमिनीचा फक्त औषध त्याला भेटतोय। किती खोल राहतात या खाली खाण्या म्हणलं तर? खाण्याच्या गंज राहता, एक गळाभर राहता, कंबारभर राहत आहे। बरं, चला आता आम्ही जातोय खाण्याला। आमच्या भागात नाही, पण पाहू आता किती तकलीफ होते खाण्याला। तुम्हाला त्याचा फोटो आहे? नाही, खालाय मी, खालाय नाही फोटो काढायचा त्याचा फोटो नाही। आता आपल्याला भेटेलच ना पाहायला, आता आपण काढणार आहे फोटो काढणार। चला तर समोर पाहुणे, काळाच्या इथे लागला होता एवढा आणला समोर पाहुणे ती। आता आपण कुठे जायचं हो? डोंगराला जायचं का? तर डोंगरालाच राहतात मित्रांनो, लय खोल राहतात त्या बाबाने सांगितल्याप्रमाणे। ह्या पोरात आहे आमच्या संघा। भाऊ, अरे तुझं नाव काय आहे? आयुष नाव आहे का? ह्या पोराने गेला, पोरायला म्हणजे ते मित्रांनो। चला आज आपण मूळ या पट्ट्यामध्ये खडकी या गावामध्ये आहोत। आता हे पहा, आमचे काही मित्र आता टिकाव घेऊन खांदेव, आणि आम्ही पाठीमागं चालू डोंगराच्या दिशेनं तिकडं। आता ह्या तुमच्याकडे भरपूर राहतात का हो? तर यांच्याकडे भरपूर राहतात। आता आमच्याकडे काही जंगल आहे, पण आमच्याकडे नाही येते। डुकरं नाही ना, रानडुकरा मग त्या खातात काय उकरून पार? ते नाही उकरत, कारण ते फळ राहत आहे। रानडुकराला नाही एवढं उकरतात, एवढं नाही उकरत। चालू आहे मित्रांनो आम्ही आता डोंगराकडं। आणि ही कंदमुळे आणवा ही काय वनस्पती आहे हे आज आपल्याला पाय भेटणार आहे। जुने लोक ह्या कंदमुळ्या खाऊन एकदम आपलं स्वतःचं आरोग्य निरोगी राखायची आणि भरपूर वर्ष जगायची। तर आज त्या आणवा आपण खाण्यात जाणार आहे। ती केवढले राहतात, कशी अजून मी पण पाहिलं नाही मित्रांनो। तर ते आज मी पण पाहणार आहे आणि आपल्या मित्रांसाठी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। एकदम डोंगरदरीचा भाग आणि एकदम घनदाट असा जंगल, आणि अशातच हे जे आणवा ही कंदमुळे आहे ना मित्रांनो, ही या झाडांमध्येच मला वाटतं वेलच राहते ना हो। आणि आमची टीम बारीक बारीक पोराबिरा हे सगळी आता ह्या आणवा खाण्या हे कंदमुळे खाण्यासाठी चालती। भरपूर दाट जंगल आहे, अभयारण्य मित्रांनो इकडं पूर्ण। इकडून जायचे करून चला आता मित्रांनो, ह्या झाडांमधून आपल्याला जायचे। आता तो कसा वेल राहतोय आणि त्याला किती खाण्याला लागत आहे, आणि त्या सगळ्याच आपल्याला पाय भेटणार आहे पूर्ण। आता ह्या एकदम एडानी वेल आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण मित्रांनो ह्या। आणि ह्या जे कंदमुळे ते बाजारात सुद्धा जास्त करून उपलब्ध नाही राहते, आणि भेटली तर भरपूरच महाग भेटतात, एकदम आयुर्वेदिक। आणि ह्या याच्यामध्ये हे चप्पल घालून घे काठ राहत मित्रांनो, पोराने छपला विपला ह्या ते जंगलामध्ये कडीपत्त्याचा पण झाड भरपूर आहे। कडीपत्ता आपलं हे पहा मित्रांनो, कडीपत्त्याची झाड आहे। हे पहा, आपण घरी राहतोय पण हे जंगलामध्येच राहण्यातच हे कडीपत्त्याची झाडं सुद्धा इकडे उगत आहेत। पहा, पूर्ण जंगलामध्ये पूर्ण गावठी वास बीस मस्त राहतो आहे ना मित्रांनो। आजचा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी आपल्यासाठी केवळ
सादर करण्याचा मला योग येतोय तो आमचे मित्र किसन पिचड यांच्यामुळं, आणि त्यांचं हे एकदम मोलाचं योगदान, त्याच्यामुळं आपल्या मित्रांसाठी सुद्धा मला व्हिडिओ बनवणं एकदम शक्य होत आहे. आपला गाव सोडून आपण आज भरपूर असं लांब आलोय. लय अडचणी आहे मित्रांनो, भरपूर असं अडचणी, ह्या अडचणी म्हणून वाटकाडी जायला लागत आहे आपल्याला. मित्रांनो ह्या जे आपण खाणार आहेत ना कंदमुळे अनवा, त्याचं येईल ना अनुवाचं येईल हा. आणि ह्या तुम्हाला येतं का ओळखू? हा मी ज्यावेळेस 6 वर्षाचा 6वीला शाळेत होतो ना, तेव्हा मी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला अनवा खाण्याला गेलो होतो. म्हणजे मामासोबत गेलो होतो अनवा खाण्याला. तेव्हा मी 6वीला इकडे खडकीला शाळेत होतो ना, तेव्हा मग अनवा खाण्याला गेलो होतो. आणि मग हे खनेले ना आता कोणतरी हा खण्याला गेल्या वर्षी मग किती राहते त्याच्यामध्ये? याच्यामध्ये ना एकच आणीव राहत आहे, असं वेगवेगळ्या प्रकारे असं वाकडं तिकडं जायला राहत आहे. वाकडं कधी कधी सरळ पण जायला राहतो ना. हे खनेलच आहे काय? हा हे खण्याला हे पहा मित्रांनो केवढा खड्डा, केवढा कंबरभर खड्डा आहे का? हा जवळजवळ 36 एवढा खड्डा आहे. छाती एवढा खड्डा आहे मित्रांनो, पहा एवढा खाण्याला लागत आहे तेव्हा ह्या भेटत आहे. आणि ह्या आणि हेच दुर्मिळ कंदमुळे आज दाखवण्याचा योग येतोय मित्रांनो. चला पोरा गेल्यात पार अडचणीमध्ये राहत आहे मित्रांनो. हा येल पण दाखवला मी आपल्याला, पण आता जिथं ज्याला अनवयाचं खणे नाही ना, तो सुद्धा आपण खणून दाखवणार आहे ते. तर ह्या पहा मित्रांनो पूर्ण काट्याकुट्यांमधून जंगलदरीमधून आपण वाट काढत आलो इकडं. आणि इकडं समोर काही मित्र गेलं ती, आणि मी पण इकडे चालू त्यांच्या पाठीमागं. काही ठिकाणी एकदम असा बसून जायला लागत आहे, ज्या असा दरीचा भाग आहे. तर काही मित्रांनी इथं यायला पाहिलं आहे त्या अनवाचा, तर ते खाण्याचा प्रयत्न चालाय त्यांचा. तिथं आहे का नाही माहीत नाही. वाकडा तिकडा लागलं मग येत आहे ना. आमचं मित्र किसन पिचड हे खणतात. तर तिथे एक येलं मित्रांनो, आता चालाय खाण्याचंच काम. बरं पाहू भेटतच का नाही. येल राहतात मित्रांनो, हे एकदम दुर्मिळ येल राहतात. तसं नको ना, तू डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये पूर्ण वाळून जातं. आमची पूर्ण 5-6 जणांची टीम आता या अनवा खाण्या आले तिकडं. पक्का खोल खाण्याला लागत आहे मित्रांनो, पक्का खोल. मी पहिल्यांदा पाहतोय. हे पहा मित्रांनो, इथं जो आपण जो म्हणतोय ना अनवा, जो कंदमुळे आपण खाण्या आलोय, इथं एकदम उथळमध्ये लागलाय, जास्त काही खोल खाण्याला लागला. तो बा एकदम बारीक लागलाय, बारीक होता ना, बारीकच लागलाय ना. हे पहा हे असं एक कंदमुळे राहत, म्हणजे रताळासारखाच मित्रांनो, पण एकदम टेस्टी राहतो ना, एकदम खायला आणि शरीराला पण चांगला. तर किती किलोचं भेटत आहे साधारण? कधी कधी 2-2, 2.5, 3 किलो पर्यंत राहते. 2-2.5 जसा वेल बारीक मोठा असेल त्याच्यावर आणि जशी जागा खाली भुसभुशीत असेल ना त्यानुसार ते राहते. इकडं खाणलाय आपण मित्रांनो, पण त्याच्यात आपल्याला एवढाच भेटलाय. हा एवढाच 2-2.5 किलोचा राहत आहे. पण मग आता तो बारीक केला होता ना. चला आता पुन्हा एकदा इथून खाणलाय आपण, पुढं जातोय आता दुसरं येल पाहायला. आणि पावसाळ्यामध्ये इकडं भरपूरच पाऊस राहत आहे, झाडा बिडा अशी उन्मळून पडत ती वाऱ्या पाण्यानं. पूर्ण दरीमध्ये येत आपण हे पाणी, पूर्ण वरतून आले असा पूर्ण दरीमध्ये येत इकडं एकदम खोल. वाघ बिघ नाही राहत तुमच्याकडे? वाघ आहेत ना? मला वाटलं आमच्याकडे येत काय. इकडं पण मित्रांनो रानडुकरा, वाघ असं प्राणी, हिंस्र पशु जंगलात राहतात. आता पुन्हा दुसऱ्या ठिकाणी खाण्याचं काम चालू आहे. तो आता जिथं मोठा भेटेल ना तोच पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ आज, कधी न पाहिलेला तुम्ही, कदाचित असा व्हिडिओ तुम्ही पाहायला सुद्धा नसेल, हा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे केवळ योग येतोय आमचे मित्र किसन पिचड यांच्यामुळं. आता व्हिडिओ एक पाहिला मित्रांनो यल, तर तिथं बराच खोल खाण्याला लागला आपल्याला, अजूनही निघत नाही तो. त्या बरंच आता सांगितल्याप्रमाणे बराच खोल राहत आहे, कधी कधी गळ्या एवढा, कधी कमरा एवढा, असाही असता एक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार राहत आहे. आपल्याला काही त्याचा अनुभव नाही. बाजारात राहतात का बापा? ह्या बाजारात मला किती बाजारात राहतात, पण 600 रुपये किलो राहतात ना बाजारामध्ये.
तर मित्रांनो बाजारात शक्यतो बाजारात जास्त प्रमाणात राहत पण नाही. बाजारात 600 रुपये किलो राहतात, पण शक्यतो भेटते नाही मित्रांनो या. आणि कारण मेहनतच तेवढी आहे. भाडा महाग होय. तर आता तिडक खाण्याचं काम चालू आहे. बरं पाहू आता तिडक केवढा निघत आहे त्या. दगड काढणार आहे. आणि इकडं बस समोर एकदम असे दाट जंगल आणि वरच्या साईडनं पण दाट जंगल एकदम. आणि इकडं ते येलं येते असं. सरक बाजूला. तर आता काही मित्र खणतात ते. दगड खाली मग आता ते नेमका कधी कधी एकदम अशी बारीक बारीक निघतात हे बा. निरीक्षण चालू आहे आता त्यांचा. आणि आपण त्या खणून आणि ह्या पिशीमध्ये घेतोय. इथं बा ह्या पिशीमध्ये घेतोय आपण खणून. बऱ्याचशा रानभाज्या, बऱ्याचशा काही कंदमुळे वनस्पती राहतात. दगडामुळे ना ते गेलं. पावसाच्या झाडांनी चालता सुद्धा येत नाही मित्रांनो. एवढी जबरदस्त पाऊस राहतोय. काही ठिकाणी टिकावून नाही खांता येत, मग पहारीचा वापर करावा लागतोय. आणि काही ठिकाणी बारीक बारीक सापडतात. आता या पिशीमध्ये आपल्याला सापडले त्या बा बारीक बारीक सापडले त्या पिशीमध्ये आपल्याला. अजून एवढा मोठा काही सापडला नाही. पहारीचा वापर करून काही ठिकाणी पार शिवाय नाही निघत बा असं. पार लावायच लागते ना. पार शिवाय नाही निघत. हा जास्त खोल गेलो मग टिकावून नसेल खांता येत ना. नाही पार तर इकडे काही खाण्याचं काम चालू आहे. इकडे आता नाही ते आम्हाला शेवटपर्यंत किती सापडले हे पण मी दाखवणार. ते मोळा नाही राहते का हो इकडं? राहत मोहरी मोळा नाही इकडे तर भरपूरच राहतात. कारण आमच्यापेक्षा इकडे सगळं जास्त आहे. आमच्याकडे चायची भाजी नाही भेटत वेळेला. तुमच्या घराला भरपूर असेल ना. हे काय अर्धू नका रे. पोरांच्या चाल्याच तक्रारी मित्रांनो पहा. अडचणीमध्ये पोरा आल्या तर पोरावरून तक्रारी करीत ती. शेवटी पोरांचं काम आहे मित्रांनो चालूच आहे. पोरांनी मध्ये येते जास्त. हे तुला गाणं येतं का म्हणता? येतं ना. धर. तुला तेवढाच लागत. ते पोरली मोबाईल टाईमपास देतात ते आमचं मित्र. टाईमपास पोरांना आदत नाही तर पोराला काठ्यांमध्ये फिरते. इकडे काठ्याले मोठमोठे. तर पहा मित्रांनो बऱ्याच प्रयत्नानंतर ही दगड होती इटामध्ये आणि ही दगड काढली मित्रांनो. हे पहा इटा वा. तर इथं बराच मोठा भेटलाय बा. इतका खाली खोल खणेल मित्रांनो. कोयत्याने लाला. तर हे पहा दगड काढून त्या दगडाला होता मित्रांनो. तर चला दगड बाजूला घेऊन तर हे बघ मोठी दगड त्या दगडाला तो गेला होता. तर भरपूरच मोठा कंद भेटला इथे आपली पहा. बऱ्याच प्रयत्नानंतर आणि तिकडे काही खाण्याचं काम चालू आहे. मोडलच जाऊन देते आता. मोडणारच आहे ते. निघू शकत नाही. जवळजवळ म्हणजे ना एवढा भेटला आपल्याला. हा एवढं भेटलं. एक टाकलं इकडं. आणि ह्या मस्तपैकी मित्रांनो ह्या शिजून खायला लागतात बरं का. नाही तर मग भेटलीच कोणला अचानक. नाही का पाऊन किलो आहे. ह्या पाऊन किलो का? हा. पाऊन किलो बरं झाला. आता कसं आहे ना असा काम होत आहे बा. त्या मित्रांनो आम्ही पहिल्यांदाच पाहतो या आणि आपल्या मित्राला पहिल्यांदाच हा बा एवढ्या पिशीमध्ये भेटल्यात आपल्याला. अजूनही किती भेटतात ते सांगता नाही ना. बरंच लांबून आलो आहे. तर चला म्हणलं आता आपल्या मित्राला पण एक चांगला कॉन्टेंट होईल. इकडे खाण्याचं काम चालू आहे. इकडं पण निघालं एक. काही एकदम मुळ्यासारखे राहतात असं. कलर यांचा मुळ्यासारखा राहतो मित्रांनो.
आता पहिले जे आमचे मित्र खणत होते ना ते थोडे दमले, कारण कसा मित्रांनो एवढा उकरायला लागत आहे. आणि आता आमचे दुसरे मित्र किसन पिचड हे खणतात ती तर बराच मोठा आहे, तिथे पण बराच मोठे आहे पा एवढा खोल खाणलाय. ह्या इथून आहे नाही का, इथून आपल्याला लागला तर इथपर्यंत, अजून खाली पण सांगू शकत नाही किती लागेल. आणि हा जुना आहे, तर हा ज्या वर्षाचा झाला का हा असा कुजून जातोय. हा नवीन आहे ना, हा पुढच्या वर्षापर्यंत असं कुजून जाईल असं. पण आता चांगलं आहे ना, आता चांगलं आहे, आता बराच मोठा लागलाय मित्रांनो. पण आता पाहू किती किलोचा निघतोय तो. चला आता खाण्याचा काम चालायचं, पाहण्याच खाण्याचं काम चालाय. आणि इकडं जे आहे त्या टिकावणं खाण्याचं काम चालाय. एकदा खोल गेला का मग नाही मित्रांनो टिकावचं काम जमत. ते तुटला हा तुटत काय तिकडे टाकला बरं आपण टाकला बरं का नीट पे तिकडे. हे नाही खाते ना तांबळा, खाते ना याच्यापेक्षा जास्त चिकट राहत. चिकट राहते ना. तर मित्रांनो तांबळा अशा प्रकारचं हे निघतात त्याच्यामध्ये कधी कधी, म्हणजे ओळखा येतात ते फक्त ओळखायचं काम. फक्त ते स्थायिक जे कायमची माहितदार आहेत ना त्यालाच ओळखा येत आहेत. आता कडीपत्त्याची झाडा मित्रांनो बघा, गावठी कडीपत्ता एकदम पूर्ण वासरात आहे. तो लागला डायरेक्ट पायापर्यंत, हात पुरत नव्हता एवढा खडा समजा होता. डोके एवढा राहत काय फार खोल? मावड्या एक काम कर, ही माती ओढ दे मागे थांब. नाही आहे झालं बरोबर. कधी कधी फार खाली मोठा झालाय ना डोके एवढा खाण्याला लागत आहे. मावडा अजून उकरायला आणि आणि विशेषतः आमच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये डोंगरदरीमध्ये ह्या अशा दुर्मिळ वनस्पती आढळतात मित्रांनो. काही वनस्पती, काही कंदमुळे. तर एक ज्या मोठे पण तो बराच खोल आहे म्हणून त्याचा जास्त उकरायचं काम चालू आहे. एवढा मातीचा ढीग पडलाय हा पाहिजे, आणि तो जवळजवळ बराच खोल खाणलाय तरी अजून निघत नाही. उपवासासाठी सुद्धा मित्रांनो हे कंदमुळे चालतच, पण भेटणार नाही पुढे बाजारामध्ये. इकडे तेवढंच आहे काय दिसला नाही बघ इकडला, अजून त्या इकडला दिसतंय तसं. ह्यालाच मोठा असेल. तिथून खाली लागला ना, तिथून लागला. तू किती विले? 6वीला. आज सुट्टी आहे ना? पोराली सुट्टी असल्यामुळे मग पोरा आल्या ते. इकडे एक चर, इकडे एक चर, केवढी मेहनत. इकडं बराच मोठा निघालाय पण ते अजून पूर्ण म्हणजे निघालच नाही. आणि इकडे जे आहे ते अजून काही दिसत नाही. तर आता जवळजवळ कमरा एवढा खाणलाय आणि एक 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 असा त्याला कुड्या कुड्या राहतात त्या निघत आहेत. पण ते तुटला खाली. तुटला काय? तुटला ना तिथे एक निघालाय त्या आपण घेऊया पिशीमध्ये टाकू. इकडं बऱ्याच टायमाला खणल्यानंतर थोडा 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 एक 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 निघत आहे. हे अशी तशी आपली आता बरीचशी भेटल्या ती, पण अजूनही बरीचशी भेटण्याची अशी आहे. इकडे पहा केवढा खाणलाय. आणि खाणताना मित्रांनो अतिशय घाम निघतोय, उने दम लागत आहे, एवढा खाण्याला लागत आहे खाली. चला आता देव पिशीमध्ये ठेवून लाल ना
होतं तिकडे वर एक आहे. त्याला रागात आहे ना. दोन आहे तिकडे शेजारी. हा. हे इकडं वर येते हे झाड आहे आपल्या समोर वर बरंच आहे पण ह्या लाकूड मध्ये आल्या ना अडचण. या लाकडा पावसाची पडत असेल ना वाऱ्या पाण्यामुळं. हा पावसानं पडेल का तोडेल का माहित नाही. आता हे शिवर राहिलंय ना आपल्याकडून इथं येईल फुटणार पावसाळा मग तिडून खाली आणून जाणार परत हा त्याला खोल जात असेल ना. ते काय नाही मार्ग नाही मग पण आता एवढा खणलाय हा हां इथून खाली वाळा लागणार परत हातभर मग तिडून खाली आणू किती राहत ह्याने माहित म्हणता कोण जात असेल डायरेक्ट ना. का आणवा हां नाही 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 ना. कोण जातात पण डबल फुटत आहेत नाही का. हा त्याला कुड्या कुड्या पडत असेल असेल ना. नाही नाही सरळ जाणार डायरेक्ट असं असं आहे असं ना. हा फरशी पुढे काय लागत आहे फरशी फरशी. मुळे तोडायला आल ना सरसटा निघून जायला आम्ही थांब थांब फरशी पुढे काय नाही कुठं तुला घेतलं होतं ना. फरशी इकडे इकडे हे इकडे 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 ते हा. मुळे ते पै बघू हा त्या तोडूनच काढायला लागलं का आता. नाही इथं लय मोठे मित्रांनो आता ह्या तोडूनच काढायला लागत काय होत आहे आता पूर्ण झालं नाही आता डायरेक्ट. हा मुळे इथं आता नाही झालं कट झाला कट झाला. तर हे पहा मित्रांनो इथं इथून लागला हे बघ इथून लागलाय तर पूर्ण इकडं खाली आहे. हात पूर्ण एक हात बसतोय खाली नाही का. तरी 1 मीटर असेल ना मोठा. तर हा 1 मीटर आहे. 1 मीटर आहे 1 मीटरला जास्त असेल म्हणायला. हे हे बा एवढा निघाले आता. विशाल तरी किती असेल किलोचा असेल का. हा हे 1.5-2 किलो. हा हे लयच मोठे निघाले हे बा. आणि ही हिच्यासाठी लयच मेहनत लागली लयच कंबरभर खाणायला लागला खाली. पारे ना का पारे तर अजून ते मोडलाय ह्या पूर्ण मोडलाय ह्या पहा. त्यात तिथं थोडासा आता पार ना काढायला लागणार आहे. हे अशी निघत याच्यापेक्षा मोठ्या निघत असेल ना डोक्यावाली पार. हा मग आता काय आपण मातीमध्ये जशी माती आहे ना दगडा बिगडा नसली तर हे विशाल उजं काय रे पोरांनो. मित्रांनो आता इथं पाणी नव्हतं आणि पोरा गेली ती पाणी आणायला. पोरा आल्या तिकडून पाणी घेऊन हे बा पोरा पाणी घेऊन आल्यात वरून. उजं काय रे पोरांनो काट्यांमधून आमची म्हणजे पोरा लय रांगडी मित्रांनो काठ्या बिट्याची भीती नाही ती बा वरून आल्या ती. उजं काय पोरांनो पाणी घेऊन आल्यात पोरा. अरे पडशाला पोरा या रांगडी मित्रांनो जसाला काठेली भीती नाही बा. पिल रे पाणी पिल का जवळ का लांब आहे पार पार वर गेली ती पोरा पाणी प्यायला मित्रांनो. पार तिकडं वर वस्ती आहे इथं काही पुढे वस्ती नाही आहे. चला आता ह्या चला आता हे एक भेटलाय आपल्याला किती मोठा आहे. ठेवून दे दादा. एवढा तो खाला असतं का दादे. एवढा पंजाचे पहा वाघाचा पंजा. हा एकदम पंजासारखे पहा मस्त. नाही अशी माणसाची बोटा ना मोठा. चला आता जवळजवळ बरंचसं काम झालं. जागीच जर गेला असेल तर जागीच काम होत आहे. अन्यथा मग बरंच रानात भटकावं लागत आहे अडचणीचा राणे. पाहू ना तुमच्या रानामध्ये काय काय प्राणी येतो. डुकरा बिकरा वाघ डोकरा वाघ आहेत ना वांदर त्या वांदर आहेत आमच्याकडे. माकडा माकडा तरसा बिरसा आहेत काय. मग तर आहे ना. ह्या रानाला म्हणजे अभयारण्य मित्रांनो जवळजवळ सगळीच प्राणी राहत होती. आणि आता तिकडे एक भेटला तुटला होता त्या आमचा मित्र किसन पिचर काढत होत्या ज्यात तुटला होता जो आपण मोठा दाखवला त्याचाच एक भाग
तुटून वर राहिला होता. आहे बा एवढा मोठा निघाला इकडं पण तेवढाच तुटून निघाला आहे. सगळा काढला का? म्हणजे जवळजवळ आता ह्या तुटला होता ना, आता ह्या जोडून पहा ना असा किती लांब निघत आहे. अर्धा जोडून. हां माती आता त्या मातीतली वस्तू आहे म्हणजे मग पहा मित्रांनो जोडून जर जोडलाय पूर्ण. जो आता हे माझ्या डायरेक्ट पायापासून तर गळ्या एवढा गळ्यापर्यंत गळ्यापर्यंत मित्रांनो हे माती याची ना मग असल्यामुळे हे जास्त खोल गेलाय. पहा, जास्त खोल गेला आणि एकच खाला ना मित्रांनो. एक माणसाला एक खपू शकत नाही का नाही. याचे ना हा जॉईंट तुटला. हा ते तुटला होता ना अर्धा. चला अशी ही मोहीम आजची चाली अनवा खाण्याची एकदम दुर्मिळ वस्तू मी आज आपल्यासाठी दाखवले. आणि आता हे घेऊन आपण आता आपलं काम झाल्यानंतर आता घेऊन आपण जाणार आहेत घरी. आणि ह्या मित्रांनो ह्या कशी शिजवून खायचं शक्यतो म्हणजे ते मोडून ठेवायला लागलं ना, तर त्याचं कुटकं करून आणि ठेवायला लागतील. आज आलो या मोडणाई पट्ट्यामध्ये खडकी या गावाला. चला आपल्या मित्रांसाठी एक नवीनच व्हिडिओ होईल. एक दुर्मिळ कंदमुळे आज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे अशाच प्रकारचे राहतात मित्रांनो. आता हे किती खंडी तरी असेच भेटणार आहेत आपली. याच्यापेक्षा मोठी भेटतात, बारीक भेटतात. तर वेळ काढून पूर्ण हाताच्या पंजा हे बा या पूर्ण हाताच्या पंजासारख्या दिसतात. 1 2 3 4 5 मग दाखवलं 5 बोट आहेत काय. 5 बोट आहे नाही का. तर त्या ह्या असे मित्रांनो हे असं राहतं ह्या इकडं. ह्या सीजनला राहतात का ह्या का नाही कधी राहतात पण शक्यतो संक्रांतीच्या वेळेस आहे ना जास्त माणसं म्हणजे खाण्याला जातात. संक्रांतीच्या वेळेला जातात जास्त खाण्याला. कधी राहतात मित्रांनो ह्या. पण मग ह्या असे चला आता आपण इथंच आपलं बरंच काम झालं. आता एवढी घेऊन आपली घरी पण काही काम आहेत. पण आपल्या मित्रांसाठी एक नवीन कॉन्टेंट म्हणून आज आमच्या मित्राच्या सहकार्यानं 50 एकदम तिकडे एक मकर लोळ सुटलाय. हां इकडं एक जणांचा मोबाईल घेतलाय. आमचा मित्र किसन पिचड यांचा मुलगा आहे छोटा. मोबाईल घेतला आणि बसलाय सावलीला मस्तपैकी. आणि बरंच दरीखोरीमध्ये येण्याचा योग आला आज. एन्जॉय हे गेले आपल्या इकडे एक दिवस पार्टीला. बोला हा बोलू ना. पार्टीला ते मामा हा मोठा मामाचा मुलगा आहे. हां हा लहान मामाचा मुलगा आहे. त्याच्यामुळं पार्टीला या एक दिवस. नाही ते येतात कधी नाही का. निघाला चला मित्रांनो आता आजचा हा आपल्या मित्रांसाठी एक नवीनच व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो हे पहा ह्या पोरा कच्चाही खात्या ती. आणि कच्चा कंदमुळं कच्चाही खाल्लं तरी त्याच्यात उलटा जास्त जीवनसत्व कच्चं राहतं. आणि इकडं आमच्या मित्रांनी पूर्ण सोलून फक्त सोललाय अमुक सोलायच लागत आहे ना त्या माथे राहते त्याला. एकदम भारी लागत आहे. हां कच्चाही भारी लागत आहे, शिजूनही भारीच लागत आहे नाही का. शिजून रुचकर भुजूनही लागत आहे ना चांगला. भुजून सुद्धा एकदम भारी लागत आहे मित्रांनो. कच्चाही खात्या ती चिकट राहते ना. थोडा चिकाट आहे पण एकदम भारी लागत आहे. तर चला आता हे पोराही मस्त खात्या ती कच्चाच मस्तपैकी. आयुष तुला काय काय त्यानं शिजलं होतं त्या खाला. चला पण हे पा हे आता ह्या पोरा इकलीच तर रानची पोरा भरपूर नशिबान माणसं आहेत मित्रांनो. त्यांच्या रानात ह्या कंदमुळे भेटत आहेत. आणि आपण कधी काळी येतो इकडं ह्या वरची थोडं ना. तर आता इथं दुसरा येल पहिले त्यांनी. तर तिकडं आता ते मैदान करायचं काम चालू आहे. अजून तिकडं एक येल आहे. दाखवून द्या. अशा पद्धतीचे राहतोय. हा अशी पानं राहते तिथे नाही का. वाळल्यानंतर अशी पानं होतात. आता इकडून पुढं पूर्ण वाळून जायला आहे ना. हा आता इकडून पुढं पाणी नाही राहणार तिथं वाळून जाईल सगळं. हे असं येईल राहतात मित्रांनो. हे शक्यतो ओळखू यांना म्हणजे याच लहानच्या लोकांनी ओळखू येतील त्या एवढा खड्डा करून. आणि तिकडे तेवढा आपली सापडलाय. तर इकडे एक पहिले आता तिकडे ते मैदान करायचं काम चालेल. म्हणजे तो खणून आपण जाऊ शकतो घरी मित्रांनो. खायला दादा बघ बघा आता विषय आण रे दादा. गिरेकडे खरं आता हे ते ना 200 आणून मित्रांनो भरपूरच घनदाट जंगल या दऱ्याखोऱ्या आणि याच्यामध्ये आढळणारी दुर्मिळ एक कंदमुळं ते म्हणजे अनवा हे आज आपण सापडायचोय. ह्या आपल्याला भरपूर सापडतात आज. आणि पूर्वीच्या काळातले लोक आहेत ना ह्या कंदमुळानं दिवस काढायची. कंदमुळानं आपलं उपजीविका करायची. पण त्याच्यात खरा जीवनसत्व होता. आता ते भेटते नाही ती.
कुठंतरी भरपूर कष्टानं आपण तर पहिला भरपूर मेहनत करून कमरेवरला खणून मग त्या काढतोय. तर आमची पोरा या पाठीमागं या दरीमध्ये इकडं त्या काढतात. तर मी आपल्यासाठी हे निसर्गरम्य वातावरणाचा देखावा दाखवण्यासाठी थोडा त्या दरीतून बाहेर आलो आहे. तेव्हा मित्रांनो समोर उंच उंच डोंगर, काही टेकड्या आणि भरपूर घनदाट जंगल आणि या डोंगरदरीमध्ये वसणारी आमची आदिवासी खेडेगावं आणि अशाच एका खेडेगावातील खडकी या ठिकाणी आज आपण आलो आहे आणवणी याला. आणि जी तिथं दरी दिसते पाहते मोठं झाड दिसतंय त्या दरीमध्ये आपण ह्या आणवा खणतोय. आपल्याला जवळजवळ 2-3 किलो सध्या तरी सापडल्यात. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो इकडं. हा हरिश्चंद्रगडाचा पायथ्याचा पट्टे आहे आणि आमचे ते पोरं आहेत ना तिथे येतात दरीमध्ये. चला हे निसर्गरम्य वातावरणाचा देखावा दाखवण्यासाठी मी बाहेर आलो आहे. इकडं भरपूरच अशी औषधी काही वनस्पती आहेत, कंदमुळे येते, आयुर्वेदिक झाडं वेली येते, भरपूर रानभाज्या येते. पण त्याच्यातला वरमाळ ओळखता आला पाहिजे. ते फक्त जुनी माणसं सांगू शकतात मित्रांनो. आणि या पट्ट्यात राहणारी आमची आदिवासी बांधव हेच सांगू शकतात मित्रांनो. त्या भरपूरच उशीर झाला मित्रांनो. जवळजवळ आपण सकाळी 9 वाजता आलो होतो. आता जवळजवळ दुपारचं 2 वाजलं. ती ते उरले होते निघत आहे ना, मग हे असं तुकडा लावले जगल ना. नाही करेल रताळ्याचं नाही का निघत आहे. हे ना परिपक्व फळ राहत आहे का नाही, त्याला पूर्ण उन्हाळभर म्हणजे गारवास राहत आहे का नाही, पाणी राहत नाही. अरे वर फिरलंय ना. हे पहा मित्रांनो, एवढं खड्डं उकरून एवढ्या अडचणीतून आणि ह्या मित्रांनी भरपूरच असे आणवा काढल्यात. हे पहा जवळजवळ हे पहा ह्या 6 किलोच्या आसपास आहे, 6-7 किलो. 6-7 किलोच्या आसपास आहेत ना. म्हणजे याच्यात बरंच काम झालं आहे आणि मेहनत काही वाया नाही गेली. आणि हे मित्र खडकीचं ह्या दोघा जणांनी आणि आमचे मित्र यांनी पण भरपूरच सहकार्य केला आणि एवढे आणवा काढल्यात. हे पहा 5-6-7 किलो असतीलच. त्या पिशीत नाही माहिती आहे का नाही, या बाकीच्या रुमालामध्ये बांधल्यात. चला मित्रांनो, आता हे राहण्यात आज आपण आलो होतो खडकीच्या आणि आणवा काढली. ही एकदम दुर्मिळ अशी कंदमुळे आहेत. ही आता भेटते नाही ती सहजी. भरपूर असे एवढं खड्डं काढायला लागतात. हे पहा मी आता आपल्याला दाखवला, प्रत्येक व्हिडिओ म्हणजे दाखवला मी. आणि इकडं वरसुद्धा आपण काही खणली, काही ठिकाणी 2 किलोची अशी पण निघत होती. आता निघायचं घरी. हां, काही बराच टाईम झाला ना. तर चला मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी हा बनवला. खडकीच्या रानाला आणवा काढायला गेलो होतो. कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलवर नाही नसाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी. चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.